लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष जाहीर। लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारची एक योजना गेम चेंजर ठरली। ती योजना म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। परंतु मागील काही दिवसांपासून ही योजना बंद केली जाते। सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत। याच दरम्यान एक नवीन अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले आहेत। नवीन निकषानुसार अपात्र ठरल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले आहेत, कारण या योजनेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने अर्जांची पुनर्पडताळणी सुरू केली। या योजनेतील पात्र व अपात्रते नवीन निकष जाहीर केलेत। लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहेत, व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या नवीन निकषांतर्गत लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखला जोडावा लागणार आहे। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै या दरम्यान ही ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। तसेच ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना अपात्र ठरवण्यात येईल अशी देखील घोषणा सरकारने केली आहे। लाडकी बहीण योजनेत उत्पन्न तपासण्यासाठी आता सरकार प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे आणि त्यानुसार महिला अपात्र ठरवल्या जातील। जर लाडक्या बहीण योजनेत ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यांचे अर्जातील नाव आणि ज्या खात्यावर त्यांच्या बँकेत पैसे जमा झालेत या नावांमध्ये जर तफावत आढळली तरी देखील महिलांना या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे। महिलेचा जर आधार बँक खात्याला लिंक नसेल तरी देखील या महिलेचा अर्ज बाद केला जाणार आहे। अशा प्रकारे सरकारने लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले आणि निकष बदलल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची नावे समाविष्ट होती त्या महिलांची संख्या 2.5 कोटीहून जास्त होती, परंतु आता नवीन निकषामुळे यामधून 9 लाख महिलांची कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे। त्यामुळे होईल असं की राज्य सरकारचे 945 कोटी यामुळे वाचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे। तुम्हाला आतापर्यंत या योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।